महाराष्ट्र केसरी विजेत्या महिलेला किया सोनेट कार आणि उपविजेती बुलेटची मानकरी ठरणार। सोलापूरमध्ये 28 ते 29 मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार। प्रत्येक गटातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला 51,000 रुपयांचे रोख बक्षीस। सोलापूर येथे निर्झरा केअर फाउंडेशन तर्फे 28 आणि 29 मार्चला आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूला महाराष्ट्र केसरी किताब, मानाची गदा आणि किया सोनेट कार देऊन गौरवण्यात येणार आहे, तर उपविजेत्या कुस्तीपटूला बुलेट दुचाकी दिली जाईल। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त रविवारी वासा पूजन समारंभ व माती पूजन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमात कल्याण शेट्टी यांच्या हस्ते महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले। मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी 50 किलो, 53 किलो, 55 किलो, 57 किलो, 59 किलो, 62 किलो, 65 किलो, 68 किलो, 72 किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट 65 ते 76 किलो असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत। या प्रत्येक गटातील पहिल्या 3 विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक दिली जाणार आहेत, तर प्रत्येक गटातील सुवर्ण पदक विजेत्याला 51,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे। निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळी मोरे साखरे यांनी स्वतःच्या नफा व नुकसानीचा विचार न करता आपल्या वडिलांचा वारसा जपण्याचे काम करण्यासाठी सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचे शूधनुष्य उचलले। ही स्पर्धा यशस्वी करून संपूर्ण राज्यात सोलापूरने आदर्श कुस्ती स्पर्धा भरवली असा नावलौकिक करण्यासाठी आपण सर्वजण मिळून तन मन धनाने काम करू आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शूधनुष्य पेलूया असं आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। स्वाती अळ्ळी मोरे साखरे यांनी आपल्या वडिलांच्या कुस्तीच्या सेवेसाठी व त्यांच्या छंदाला न्याय देण्याचे उल्लेखनीय काम केले। एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी एखाद्या निवडणुकी इतकाच खर्च येतो, तो खर्च स्वाती अळ्ळी मोरे व सोमनाथ अळ्ळी मोरे स्वतःची पदरमोड करून करतात, हे खरोखरच कौतुकास्पद आहे असं कल्याण शेट्टी पुढे म्हणाले। सोलापूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंडाल, पाटबंधारे खात्याचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, राजाभाऊ देशपांडे, सोमनाथ पटणे, कुस्ती सम्राट असलम काजी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, भीमराव बाळगे, केदार स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी राज साळुंखे, भरत मेकाले, नेताजी खंडागळे, सुधीर लांडे, गुड्डू पटणे, चन्नवीर बिराजदार आदींनी आपले विचार मांडले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वाती अळ्ळी मोरे म्हणाल्या की वडील सिद्धाराम साखरे हे ज्येष्ठ कुस्तीपटू होते, त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुलींसाठी ही स्पर्धा एक मोठी संधी आहे। या स्पर्धेत भाग घेऊन मुलींनी मजबूत आणि सक्षम असल्याचे दाखवून द्यावे। या स्पर्धेत शिस्त आणि पारदर्शकता यांना प्राधान्य दिले जाईल। मुलींना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा स्पर्धेदरम्यान उपलब्ध केल्या जातील। या कार्यक्रमात सोमनाथ अळ्ळी मोरे, आतिश मोरे, समीर कोळेकर, दीपक चौगुले, गोपीनाथ घोडके, अमर दुधाळ, दादासाहेब सरवदे, अर्जुन साठे, अनिल महाळगे, धीरज सरवदे, विलास कोरे यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुस्ती निवेदक युवराज केचे यांनी केले। सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ही प्रतिष्ठेची स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेत 42 जिल्ह्यांच्या संघांचे 400हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला व महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड चौथ्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक आहेत। यापूर्वी तिने 3 वेळा हा किताब जिंकलाय अशी माहिती निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळी मोरे साखरे यांनी दिली आहे। वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धेचे आयोजन। स्वाती यांचे वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते। त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्वाती अळ्ळी मोरे साखरे यांनी निर्झरा केअर फाउंडेशनची 2023 मध्ये स्थापना केली। स्वाती अळ्ळी मोरे साखरे म्हणाल्या की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे, मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचं व्यासपीठ या अभावी या खेळाडूंना अपेक्षित इतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही। हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाउंडेशनतर्फे कुस्तीगीरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखलाय। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत आहोत। महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन
या सोलापूरच्या मातीत जे आयोजन केलं, या निर्जगा फाउंडेशनच्या प्रमुख आमच्या भगिनी स्वातीताई आडेपुरे, शिंदोळांच्या नावाखाली शिंदोळांनी कुस्तीला साठी जे योगदान दिलं त्याची आठवण म्हणून पुढच्या पिढीनं कुस्तीसाठी, कुस्तीच्या सेवेसाठी जे योगदान देत आहे ते उल्लेखनीय. स्वातीताई यांच्या अगोदर असेल मी आपण किल्ला भागात स्पर्धा घेतलो होतो त्याही वेळी आलो होतो. आजही आपण महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत आहे. सोमनाथजी आपल्या सोबत आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला मंचावरचे सगळे जमलेले मान्यवर आहेत. मी सगळ्यांचं नाव घेतलं कारण मला परत मुंबईला फ्लाईट आहे, त्यामुळे थोडंसं वेगळ्याही गोष्टी मी आयोजकाची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी ते जमलेले सगळे मंचावरील मान्यवर, समोर आलेले सगळे कुस्तीप्रेमी, स्वातीताई तुमचं किती अभिनंदन करावं, कौतुक करावं, सोमनाथजींचं कौतुक करावं हे कमी आहे. पण वडिलांच्या नंतर वडिलांच्या छंदाला न्याय द्यायचं काम तुम्ही आज इथं करत आहात. शिंदोळा खरं तर म्हणजे कुस्तीप्रेमी नव्हते, राजकारणातील आमचे मार्गदर्शक होते, आमचे सहकारी होते. आणि वेळ प्रसंगी राजकारणातले डावपेच, राजकारणातले नियोजन म्हणजे शिंदोळा हे फक्त कुस्तीतील माहीर होते असं नाही, राजकारणात समाजकारणात सुद्धा त्याचं स्वतःचं एक नाव धबधबा शिंदोळाचं. आज आमच्या सगळे आमचे नेताचे भाऊ असतील, तुम्हाला मी काय बोलावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमचं नेताचे भाऊ सगळे मान्यवर मंडळी, हे शिंदोळाचं नाव सगळ्या क्षेत्रात गावात